नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांपासून आपण सार्वजनिक धोरण या विषयाबाबत माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातील सार्वजनिक धोरणांच्या निर्मितीमध्ये योगदान करणाऱ्या घटकांची चर्चा प्रारंभ केली होती. या क्रमामध्ये आपण सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांची भूमिका अभ्यासली होती. मित्रहो, यापूर्वी म्हटल्याप्रमाणे सार्वजनिक धोरणांची निर्मिती करणे हे जरी प्रामुख्याने कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांची जबाबदारी असले, यांचे कार्य असले आणि यातून शासनाच्याच भूमिकेचे प्रतिबिंब उमटत असले तरीही यामध्ये इतर अनेक घटक देखील असतात की जे अत्यंत प्रभावीपणे आपली भूमिका बजावत असतात, आपला प्रभाव हा धोरण निर्मितीवर सोडत असतात. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो प्रसारमाध्यमांचा. कारण आजकाल विशेषतः विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर नागरिकांमध्ये परस्पर संवाद घडवण्यासाठी किंवा व्यक्तिव्यक्तींमधला संवाद, व्यक्ती व संस्थांमधला संवाद वाढविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी फार मोठी भूमिका बजावली असल्याचे आपल्याला दिसून येते. या दृक किंवा दृकश्राव्य माध्यमातील प्रसार माध्यमांमुळे आपण पाहतो की लोकमत फार मोठ्या प्रमाणावर आकार घेत असते. वर्तमानपत्रे, माहितीपत्रके, विविध दूरचित्रवाणी वाहिन्या किंवा आजकाल प्रचलनात असलेली समाज माध्यमे, उदाहरणार्थ व्हॉट्सअप, टेलिग्राम, ट्विटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून लोकमानसावर तसेच शासनावर पडणारा प्रभाव हा अधिक गडद अशा स्वरूपाचा असतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांची भूमिका ही सुरुवातीपासूनच सार्वजनिक धोरणांच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. विशेष म्हणजे या प्रसारमाध्यमांना एक मान्यता आहे, त्यांचे एक महत्त्व या लोकशाही व्यवस्थेमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळेच आपण आज घडीला पाहतोय की प्रसारमाध्यमांच्या स्वायत्ततेबाबत, स्वातंत्र्याबाबत अगदी भरभरून अशा स्वरूपाचे बोलले जाते आणि त्याची आवश्यकता ही अधोरेखित केली जाते. आणि त्याचेच एक फलित म्हणून आपण पाहू शकतो की आजच्या माहिती युगामध्ये धोरण तयार करण्याची बाब असो किंवा त्या धोरणामध्ये दुरुस्ती सुधारणा करण्याची बाब असो किंवा एखादे धोरण रद्दच करण्याची भूमिका असो, प्रसारमाध्यमे पुढाकार घेताना आणि आपला प्रभाव टाकताना दिसून येतात. हे प्रसारमाध्यमांचे महत्त्व वाढण्याचे कारणही तसेच आहे. कारण साधारणतः प्रसारमाध्यमांची तटस्थता आणि विश्वासार्हता ही फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. आज घडीला आपण पाहतो की द हिंदू सारखे वर्तमानपत्र असेल, NDTV सारखे चॅनल असेल किंवा द वायर, टेलिग्राफ, लोकसत्ता यासारखी वर्तमानपत्रे असतील,
त्यांची तटस्थता, त्यांची विश्वासार्हता, त्यांची जनमान्यता ही फार व्यापक आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक धोरणांची निर्मिती होत असताना, त्याचा प्रचार प्रसार होत असताना, त्याच्याबाबत शिक्षण होत असताना या प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. या प्रसारमाध्यमांचे महत्त्व आणखी एका कारणामुळे आपल्याला मान्य करावे लागते, ते म्हणजे या प्रसारमाध्यमांची तंत्रज्ञान वापरामध्ये असणारी आघाडी. म्हणजे आज घडीला शासन ज्या गतीने लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा लोक शासनापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यापेक्षा कैक पटीने अधिक वेगात ही प्रसारमाध्यमे लोकांपर्यंत किंवा शासनापर्यंत किंवा लोकांना शासनापर्यंत व शासनाला लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये आपली भूमिका वठवत असतात. आज घडीला आपण पाहतो की प्रत्येक न्यूज चॅनलचे किंवा वर्तमानपत्रांचे तंत्रज्ञान आघाडी इतकी वाढलेली आहे की आत्ता घडणारी बातमी तुम्हाला लगेच दिसून येते, किंवा एखाद्या सार्वजनिक धोरणाची निर्मिती प्रक्रिया चालू असताना त्याबाबत सविस्तर चर्चा, विश्लेषण, डिबेट्स होत असताना एखाद्या धोरणाचे पडसाद, एखाद्या धोरणाचे मूल्यांकन, एखाद्या धोरणाचे पुनर्भरण यामध्ये ही या प्रसारमाध्यमांची भूमिका, त्यांचं कडून वापरलं जाणारं तंत्रज्ञान याबाबत आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर त्याचे महत्त्व मान्य करावे लागेल. आणखी एक कारण आहे ते म्हणजे या प्रसारमाध्यमांकडे विशेषज्ञांची एक फौज असते आणि त्यांची विशेषज्ञता अनेकदा शासनाच्या थिंक टँकमध्ये असणाऱ्या लोकांपेक्षा त्यांचा अभ्यास, त्यांची विशेषज्ञता ही नक्कीच उजवी अधिकची असते. याशिवाय प्रसारमाध्यमांच्या बाबतीत एक मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या प्रसारमाध्यमांची विस्तृत आणि थेट पोहोच ही लोकांसोबत आहे. आज घडीला सॅटेलाईट थ्रू वृत्तवाहिन्या काम करतात. वर्तमानपत्रे सकाळी सकाळी आपल्या घरी येतात आणि थेट लोकांशी डायरेक्ट फेस टू फेस असा संवाद घडवून आणण्याची क्षमता आज घडीला या प्रसारमाध्यमांची आहे. आणि साहजिकच या साऱ्या गोष्टींचा परिणाम हा सार्वजनिक धोरण जेव्हा निर्माण होत असतं तेव्हा प्रसारमाध्यमांना विचारात घेऊनच काही गोष्टी होतात. प्रसारमाध्यमांचं एक महत्त्व आणखी एक आहे की यांच्याकडे असणारी माहिती, यांच्याकडे असणारे तथ्य ही अधिक अद्ययावत, विश्वासार्ह, अचूक असतात. अनेकदा शासकीय आकडेवारी आणि वस्तुस्थितीतली आकडेवारी यामध्ये तफावत असू शकते, परंतु प्रसारमाध्यमांकडे जी आकडेवारी असते अनेकदा त्यावर लोकांचा विश्वास अधिक असतो, कारण ती वस्तुस्थितीशी अधिक जुळली गेलेली असते. या साऱ्या बाबी आहेत की ज्यामुळे प्रसारमाध्यमांचे एक वेगळे महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण पाहूयात की नेमकी प्रसारमाध्यमांची भूमिका ही कोणत्या स्वरूपाची आहे. प्रसारमाध्यमांची पहिली जी भूमिका आहे धोरण निर्मितीमध्ये ती आहे इन्फॉर्मेटिव्ह. माहितीचे आदान प्रदान करण्यामध्ये प्रसारमाध्यमे अतिशय महत्त्वाची आणि मध्यवर्ती भूमिका बजावतात. जनसामान्यांचे दैनंदिन जीवनातील अस्सल प्रश्न, त्यांच्या आवश्यकता, त्यांच्या अपेक्षा ह्या प्रसारमाध्यमांकडून अधिक टोकदारपणे मांडल्या जाऊ शकतात. धोरण निर्मात्यांना अधिक लेटेस्ट, अद्ययावत, आधुनिक माहिती, आकडेवारी उपलब्ध करून देत असताना प्रसारमाध्यमे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.
त्याचबरोबरीने लोकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोचवणे, जेणेकरून जे प्रचलित धोरण आहे किंवा होऊ घातलेले धोरण आहे त्यामध्ये बदल किंवा सुधारणा घडवून आणता येऊ शकते. अनेकदा शासन देखील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेत असते. एकंदरीतच आपण पाहू शकतो की इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहितीच्या अनुषंगाने जी भूमिका प्रसारमाध्यमे वठवू शकतात ती अत्यंत महत्त्वपूर्ण, अलौकिक अशा स्वरूपाची आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका नेहमीच तारीफ करण्याजोगी राहिलेली आहे. सार्वजनिक धोरणाची निर्मिती करत असताना प्रसारमाध्यमांची आणखी एक महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे ओरिएंटेशन करण्याची, अभिमुखीकरणाची त्यांची जी पद्धती आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अभिजन वर्गासाठी धोरण निर्मिती होण्यापेक्षा व्यापक जनसमूहासाठी धोरण निर्मिती करण्यासाठी ते शासनाला प्रवृत्त करू शकतात. नागरिकांनाही एखाद्या विशेष मुद्द्यावर ते माहिती देऊन, वस्तुस्थिती सांगून, एखाद्या विषयाची, एखाद्या मुद्द्याची, एखाद्या होऊ घातलेल्या कायद्याची सर्वांग चर्चा, साधक बाधक विचार विनिमय त्यांच्यासमोर नेऊन त्यांना सहभागी त्या मुद्द्यामध्ये करू शकण्याची, त्यांना त्या मुद्द्याशी, त्या विषयाशी कोरिलेट करू शकण्याची क्षमता ही प्रसारमाध्यमांची आहे. आपण अनेकदा त्यामुळेच पाहतो की ह्या प्रसारमाध्यमांच्याच माध्यमातून किंवा या प्रसारमाध्यमांच्याच प्रभावातून जनसामान्य हे आपले मत तयार करत असतात, आपली भूमिका बनवत असतात आणि एखाद्या धोरणाला पूरक किंवा त्याच्या विरोधी मतांची मांडणी करत असतात. तसेच या धोरणांमध्ये सहभागी देखील अनेक वेळा होत असतात. आपण पाहू शकतो की कृषी कायद्यामध्ये किंवा त्याच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने लोकांमध्ये जनजागरूकता घडवून आणलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. किंवा आज घडीला आपत्ती व्यवस्थापनामध्ये जी भूमिका शासनाची आहे त्याच्या संबंधाने लोकांचं मत बनवण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी फार मोठ्या प्रमाणावर योगदान केलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे अभिमुखीकरणाच्या बाबतीत एखाद्या विषयावर, मुद्द्यावर, माहिती किंवा कायद्यावर लोकांना विचार करायला प्रवृत्त करण्याची क्षमता ही या प्रसारमाध्यमांमध्ये असते. त्यानंतर सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये आपण पाहू शकतो की इन्स्ट्रक्टिव्ह किंवा अल्टरनेट प्रदान करण्याची क्षमता देखील प्रसारमाध्यमांची असते. लोकशाहीमध्ये जेव्हा धोरण तयार होत असतं तेव्हा अनेक पर्यायांची चाचपणी होत असते किंवा संभाव्य पर्यायांचा विचार हा होत असतो. अनेकदा या पर्यायांची उपलब्धता ही प्रसारमाध्यमांकडून केली जाते. प्रसारमाध्यमे एखाद्या विषयाच्या अनुषंगाने तयार होणाऱ्या धोरणांच्या बाबत उपलब्ध असणाऱ्या अनेक पर्यायांची साधक बाधक चर्चा घडवून आणत असतात. लोकांमध्ये त्या अनुषंगाने जनजागरूकता घडवून आणत असतात. त्याचबरोबर अनेकदा एखाद्या धोरणाबाबत प्रसारमाध्यमे शासनाला सूचना किंवा अधिकची माहिती पुरवत असतात. शासन एखादे धोरण तयार करत असेल तर अनेकदा सर्वप्रथम ते प्रसारमाध्यमांच्या समोर ठेवतात, जेणेकरून या धोरणांमध्ये काही त्रुटी, कमतरता किंवा विसंगती राहू नयेत. अशा वेळी प्रसारमाध्यमांकडून येणाऱ्या सूचना या
शासनासाठी अत्यंत उपयोगी, महत्त्वपूर्ण आणि धोरणांच्या पारदर्शकतेसाठी, यशस्वीतेसाठी आवश्यक ठरतात. त्यामुळे आपण पाहतो की सार्वजनिक धोरणांची निर्मिती होत असताना प्रसारमाध्यमे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकांचा देखील प्रसारमाध्यमांना अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठिंबा व सहकार्य हे लाभत असते. प्रसारमाध्यमे शासन व जनता यांच्यामध्ये आजघडीला दुवा म्हणून काम करताना देखील पाहता येते. त्याचबरोबरीने आपण ही देखील बाब लक्षात घेतली पाहिजे की आज समाज माध्यमे जी आहेत, ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, यांची ताकद देखील प्रचंड आहे. अनेकदा शासनाला या समाज माध्यमांवर बंदी आणावी लागते किंवा त्यांच्यासोबत बसून चर्चा करावी लागते किंवा त्यांना मर्यादा, बंधने घालावी लागतात, कारण त्याची ताकद आजघडीला शासनाने ओळखलेली आहे. जनमानसाला त्यांच्या बौद्धिकतेला, त्यांच्या विचारक्षमतेला प्रवृत्त करणारी, त्याला वळण देण्याची क्षमता आजघडीला प्रसारमाध्यमांमध्ये आहे आणि सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये हा भाग अतिशय महत्त्वाचा आणि मध्यवर्ती आहे. त्यामुळे या धोरण निर्मितीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय उपयोगी ठरताना आपण पाहू शकतो. या तासामध्ये तुर्तास येथेच थांबू. धन्यवाद.